आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले. ठाकरेंनी प्रत्येक खासदाराशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, संजय राऊतांचा दावा. खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल. खासदार फुटणार या अफवांवरती विश्वास ठेवू नका, सर्व आपल्या सोबत आहेत. ईशान्य मुंबईतील बैठकीत ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न. खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार. 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवरती चर्चा होणार. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं. ज्यांनी सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणले, त्यांच्या आंदोलनामुळे पंढरपूर अशुद्ध. आंदोलनात आचारसंहितेचं उल्लंघन, गुन्हा दाखल करा, भाजप किसान मोर्चाचा दावा. मराठवाड्यातील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीमध्ये राहुल गांधींना भेटणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी. खरगेंच्या भेटीनंतर आज राहुल गांधींकडे तक्रार करणार. सातारा, सांगलीमध्ये विधान परिषद निवडणूक. मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञातस्थळी. मतदानाच्या दिवशी सांगलीत येणार, सूत्रांची माहिती. नवी मुंबईतील भाजपचा अंतर्गत वाद. फडणवीसांच्या दरबारात आमदार बंदा म्हात्रे फडणवीसांच्या भेटीला. माझ्या मतदारसंघातील विकास कामांवरती नायकांचा आमदार निधी कशासाठी, बंदा म्हात्रेंचा सवाल. पवनराजे हत्याकांड प्रकरणी पुढील निकाल नाहीच. पुढील सुनावणी 20 तारखेला होणार. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची कोर्टात हजेरी. न्यायदेवतेकडून न्याय मिळेल हीच अपेक्षा. ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. नागपुरातील संविधान चौकात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. माझ्यावरती हल्ला करणारे आरएसएसचे लोक, मात्र मी शांतताप्रिय मार्गाने आंदोलन करणार. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही. अभिजित दिपके ठाम. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला. वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले, तर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळला नाही, कारवाई करा, वडेट्टीवार गटाची मागणी. नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतचे पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल. भाजपच्या राजीव पोद्दार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा. नागपुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अतुल लोंढे अधिकृत उमेदवार. कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि बीडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांना कोणत्याही जाचकटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, ठाकरे सेनेची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील रिक्त पदं आठवड्याभरात भरली जाणार. एनसीपी महिला, युवक, विद्यार्थी आणि युवती प्रदेशाध्यक्षपदावर नवीन नियुक्त्या होणार. महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंच्या नियुक्तीची शक्यता. काल देवगिरीवरच्या बैठकीत चर्चा. कफ सिरपच्या थेट विक्रीवरती बंदी. आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप मिळणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. पानटपरी, मेडिकल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घाईघाईनं दुकानं बंद केली. राज्यभरात 60 लाखांहून अधिकचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त. तर चंद्रपुरात 12 तस्करांना अटक करत मिनी मकोका अंतर्गत कारवाई. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवरती तात्पुरती बंदी. 30 जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याचे फीचर बंद राहणार. पेपर लीकच्या अफवांना आळा घालण्यासाठी केंद्राची कारवाई. विदर्भातील वर्धा, गोंदिया आणि ब्रह्मपुरीत सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी तापमान वाढ. 17 जूनपर्यंत विदर्भात येणारा मान्सून यंदा रेंगाळला. 20 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात आता 14 रुपयांवर, तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रतिलिटर 12.5 रुपये. करवाढीचा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही. एसटी महामंडळाकडून तिकीट दरातील 10% हंगामी भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी कायम. वाढत्या इंधन खर्चाचा आर्थिक भार पडल्यामुळे एसटी महामंडळाचा निर्णय. अंबरनाथ शहरात आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात लागू. सोमवार, बुधवार, शुक्रवार पाणीपुरवठा बंद असणार. शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण आटल्यामुळे निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. अमरावतीच्या मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नदीपात्रात खड्डे खोदून पाणी काढण्याची गावकऱ्यांवरती वेळ. पुरेसं आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी.